ज्या प्रकारे दामोदर हॉल पाडकामाला सुरुवात झालेली आहे आणि ज्या ठिकाणी दामोदर हॉल आहे तिथे शाळा आणि त्याच्या बाजूला जी शाळा सध्या आहे तिथे दामोदर हॉल होणार अशा प्रकारे संस्थेकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात मनसे नेते अमय खोपकर आपल्यासोबत आहेत। मनसेचा काय स्टँड आहे या सगळ्यामध्ये? याच्यामध्ये आमचा क्लिअर स्टँड आहे। गिरण गावातलं आपलं स्वतःचं हक्काचं आपलं दामोदर नाट्यगृह हे आता पाडायला घेतलंय आणि हे खोटं बोलून पाडायला घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आमचा एकच स्टँड आहे की ज्या ठिकाणी नाट्यगृह आहे त्या ठिकाणी नाट्यगृहच व्हायला पाहिजे। आमचा शाळेला विरोध नाही, तुम्ही बाजूला जिकडे शाळा आहे तिकडे शाळा करा, पण ज्या ठिकाणी नाट्यगृह आहे तिकडे नाट्यगृह व्हायला पाहिजे। आणि ते करत असताना एक चांगला मिनी थिएटर कलाकारांना तालमीसाठी तिकडे असायला पाहिजे। आणि त्या उपर मी असं सरकारला आवाहन करीन, निवेदन देईन की आपण सगळीकडे बोंब करतो की थिएटर, मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, तर एक 100-150 सीटचं चांगलं थिएटर, मराठी थिएटर तिथे केलं तर त्या तिकडच्या परिसरातल्या मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या प्रेक्षकांना तिथे जाऊन चित्रपट बघणं, नाटक बघणं, तालमी करणं ह्या गोष्टी तिथे त्यांना करता येतील। ट्रस्ट सोशल सर्व्हिस लीग यांचं असं म्हणणं आहे की जिथे शाळा आहे तिथे आधी शाळा आम्ही पाडू शकत नाही, त्यामुळे दामोदर हॉलचं पाडकाम आम्ही सुरू केलं आणि त्याच्यानंतर मग पुनर्बांधणी आम्ही या शाळेच्या जागेवर ते हे करू। खोट्या सगळं ते खोटं बोलतायत, सगळं होऊ शकतं। पहिलं त्या ठिकाणी नाट्यगृहच बांधायला पाहिजे आणि नंतर तुम्ही शाळा बांधा। तुम्हाला शाळेला कोणी विरोध करत नाहीये, ना तिकडचे स्थानिक लोक विरोध करतायत ना इतर कोणी विरोध करत। शाळा पाडून शाळा कशी होणार तिथे? त्यांचं असं म्हणणं की आम्ही मुलं कुठे शिकवणार? नाही, मग नाट्यगृहचं काय करायचं? जिथे नाट्यगृह होतं तिकडे नाट्यगृहच होणार। आणि मी हे ठामपणे सांगतो, मी तिकडे जर का नाट्यगृह नाही बांधलं तर त्या ठिकाणी एकही वीट रचू देणार नाही। प्रशांत दामले उपोषणाचा इशारा देतात, तिथले काही कलावंत आहेत, त्या ठिकाणचे कामगार आहेत, ते सुद्धा आंदोलन, त्याला पाठिंबा असेल मनसेचा? प्रशांत दामलेंचं मी ऐकलं, माझं त्यांच्याशी बोलणं पण झालं ते, आणि काही कलाकार उपोषणाला बसणार आहेत, त्याला पाठिंबा नक्की आहे माझा। पण माझी आंदोलन करण्याची पद्धत, आमची आंदोलन करण्याची पद्धत हे उपोषण नाहीये, नक्कीच नाहीये। आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, खाऊन पिऊन येऊ आणि आंदोलन करू, जोरात आंदोलन करू आणि आंदोलन तडीच नेऊ। पण तिथेच नाट्यगृह होईल, 100% नाट्यगृह तिकडे होणार। आणि मला सरकारवर सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब, मुनगंटीवार साहेब, उदय सामंत साहेब यांच्यावर माझा, केसरकर साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। ते मराठी रंगभूमीला नक्की योग्य तो न्याय देतील आणि त्या ठिकाणी नाट्यगृहच होईल। त्यामुळे एक प्रकारे इशाराच खरं तर मनसेने दिलेला आहे, कारण जिथे नाट्यगृह आहे, जिथे पाडकाम सुरू झालेलं आहे त्याच जागेवर दामोदर नाट्यगृह व्हावं, अन्यथा ज्या प्रकारे कलाकार आंदोलन करतायत त्याला तर पाठिंबा मनसेचा असेल, शिवाय रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी आता मनसेने दाखवली आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदे समेत वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।